जवळपास 15,000 झाडं मी लावलेली आहेत. 4-5 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी मी ते जाऊन झाडं लावलेली आहेत. अजूनही आमचा हा उपक्रम त्या ठिकाणी सुरू आहे. हैदराबादहून आम्ही फार त्याच्या पुढे कुठलं गाव ते राजमुंद्री, तिथून हैदराबादच्या पुढे 300-400 किलोमीटर जाऊन आम्ही झाडं आणलेली आहेत. ट्रकने या ठिकाणी आणलेले आहेत. आणि आपण बघतात गेले 4 महिन्यापूर्वीच आपण ही झाडं लावली आणि आज केवढी मोठी झाडं झालेली आहेत. सगळ्या दूर बघा, आपलं एकही झाड यामध्ये मेलेलं नाही, डेड नाही. 100% झाडे जगलेली आहेत. आता केवढी मोठी यांना पालवी फुटलेली आपण बघा, सगळं दाखवा. आहे अगदी मोठी झाडं झाली आहेत. 15-15, 20-20 फुटाची झाडं झालेली आहेत. आणि आमचा अजूनही प्रयत्न आहे की अजूनही आम्हाला 5-10 हजार झाडं या ठिकाणी पुन्हा लावायची आहे. निश्चित तपोवनमध्ये समजा 500-700 हजार झाडं रोपटी जी आहेत ती खराब होतील, पण त्या बदल्यामध्ये आम्ही जवळपास 20,000 ते 25,000 झाडं, ही मोठी झाडं या ठिकाणी नाशिक शहरामध्ये लावतो आहे. तपोवनासोबत शहरामध्ये सुद्धा आता रस्त्याचं बऱ्याच रस्त्यांवर वृक्षतोड सुरू आहे. रस्ते विस्तीर्ण म्हणजे रस्त्याचा विकास काम करण्यासाठी केले जाते. शहरातल्या अजून काही गोष्टी पण आपण काही ठिकाणी ज्या जागा आहेत त्या जागांवर पण आपण लावणार आहोत. मला असं वाटतं की आपणही बघतात, आपण सगळे नाशिककर आहोत. आज ट्रॅफिकचा किती मोठा प्रश्न नाशिकमध्ये आहे. किती ट्रॅफिक जाम होते, लोक किती ओरडत आहेत, शिव्या घालत आहेत. पण त्या मनात जसे गाड्या वाढल्यात, लोकसंख्या वाढली, 2 व्हीलर किती वाढल्यात, 4 व्हीलर किती वाढल्यात. 10 वर्षापूर्वीचं चित्र घ्या, आजचं चित्र घ्या, केवढा बदल झालेला आहे. त्यामुळे ट्रॅफिकही सुरळीत झाली पाहिजे, अपघातापासून लोक वाचले पाहिजे. आता शहराच्या मधोमध जे झाडं आहेत त्याच्यामध्ये वर्षाला 100-125 तरुण मुलं मुली त्याला म्हणजे त्याच्यावर झाडावर जातात रात्रीच्या वेळेला आणि मृत्युमुखी पडत आहेत. ही संख्या आहे. PM रिपोर्ट आहेत आमच्याकडे की झाडांवर आदळून किती त्या ठिकाणी मुलं मेलीत, किती माणसं गेलीत. मला वाटतं परवडणार आहे का की दरवर्षी 100-150 लोक मेली तरी चालतील, पण आम्ही रस्त्यामधलं झाड काढणार नाही. मला वाटतं मी एक झाड काढलं तर आम्ही 100 झाडं लावतो आहोत आणि ते जगवतो आहोत. असं नाही की नुसतं काढून फेकलेली छोटीशी झाडं आणली, पुढच्या वर्षी त्याच खड्ड्यामध्ये मी झाडतं. आपल्याला असं दिसतंय का चित्र इथे? आपणच सांगा, आपणच दाखवा. आणि म्हणून मला असं वाटतं की आमचा प्रामाणिक हेतू आहे. आम्ही 100, 1000, 500 झाडं काढली तर आम्ही 20,000, 25,000 झाडं लावू. आमचा तर आता संकल्प शासनाचा आम्हाला 3 कोटी झाडं लावायची आहेत. त्यामुळे सगळ्यात दूर आम्हाला ही झाडं लावायची आहेत. अजूनही थोडंसं पाऊस आला की आम्हाला या ठिकाणी 5, 25, 50,000 झाडं मी लावणार आहोत. त्या ठिकाणी लावणार आहोत. आम्ही वेगवेगळ्या संस्थांना, इंडस्ट्रीला या ठिकाणी आवाहन केलेलं आहे. ते सुद्धा मदत करतायत. आत्ताच मागच्या महिन्यामध्ये आम्ही जवळपास ती 5-10 हजार झाडं, कुठे आपण ती कोणती कंपनी लिग्रँड, मी त्या ठिकाणी गेलो. त्यांनी त्या ठिकाणी 10,000 लावण्याचा संकल्प केला आणि 5,000 झाडं माझ्या हातून मी त्या ठिकाणी लावलेली आहे. म्हणून मला असं वाटतं की हा सर्वांची जबाबदारी आहे. पर्यावरणाचा ऱ्हास व्हायला नको, पर्यावरण टिकलं पाहिजे, पर्यावरण चांगलं राहिलं पाहिजे, झाडं जगली पाहिजे, नवीन झाडं जगली पाहिजे. हा आमचा प्रयत्न आहे. आणि सगळी देशी प्रजातीची झाडं आहेत. याच्यामध्ये आपण बघा, असं एकही असं दुसरं तिसरं झाड नाही. याच्यामध्ये वड आहे, उंबर आहे, पिंपळ आहे, लिंब आहेत. हीच फक्त 4 प्रजातीची झाडं या ठिकाणी आहेत. आणि म्हणून आमचा प्रयत्न हाच आहे की पुढच्याही भविष्यकाळामध्ये येणाऱ्या 4-5 महिन्यामध्ये, पावसाळ्यामध्ये अजून 50,000 लाख झाडं ही नाशिक शहरामध्ये आम्हाला या ठिकाणी लावायची आहे. आणि आम्ही ते लावू, तुम्ही बघाल. पण मला माझी सगळ्यांना विनंती आहे, वृक्षप्रेमींना सुद्धा, की बाबा 1000 झाडं, 500 झाडं गेली तरी चालतील, पण त्या बदल्यामध्ये जर आम्ही 50,000, 1,00,000 झाडं लावतोय तर अडचण काय? आपण ते येऊन बघावं, त्यात आम्हाला काही सूचना कराव्या. निश्चित त्यांनाही आनंद होईल झाडं बघितल्यावर की खरंच या ठिकाणी काय लावलेलं आहे म्हणून. पण दुर्दैवाने ते कोणी बघत नाही. मला वाटतं हेही चूक आहे. आज भाऊ नाशिकमध्ये संत समितीची बैठक झाली. आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने जे कामं होत आहेत त्या सगळ्या कामांसंदर्भात साधू महंतांनी एकूणच जे ते समाधान व्यक्त केला. पण हे सगळं करत असताना जी जागा आरक्षित आहे त्या ठिकाणी तेच कामं व्हायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात तपोवनमध्ये साधूग्रामात जे व्हायला पाहिजे निश्चित अशा पद्धतीचं एक त्यांचं म्हणणं होतं. निश्चित तपोवनची जागा ही अतिशय महत्त्वाची आहे. कारण कुंभ आज नाही, गेल्यावेळी आपल्याकडे 2.5-3 कोटी लोक होते आलेले. यावेळेला 10 कोटीच्यावर लोक येतील. पुढच्या वेळी अजून ती संख्या वाढेल. आणि त्यामुळे कुंभमेळ्यासाठी, कारण ह्या आमची आस्था आहे, आम्हाला कुंभमेळा करणं क्रमप्राप्तच आहे, ते काही थांबणारं नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की पुढच्या दृष्टीने सुद्धा ही जागा अजून वाढीव घेतली पाहिजे. आता पुढचीच नाही तर पुढचा कुंभ 12 वर्षांनी येईल, त्यावेळेला अजून 15 कोटी लोक येतील 10च्या ठिकाणी. त्यांना जागा कुठून देणार आहोत? मग त्र्यंबकेश्वर असेल का नाशिकमध्ये असेल. आणि म्हणून आमचा प्रयत्न हाच चालला आहे की जास्तीत जास्त जागा आता खरेदी करायची आहे. त्यांना काय TDR द्यायचा, त्यांना पैसे द्यायचे रोख स्वरूपात, ते सगळं आमचं बोलणं झालेलं आहे. शेतकरी तयार आहेत जागा द्यायला, जे लँड ओनर्स आहेत ते सुद्धा तयार आहेत. आणि आम्ही यावर्षी सगळ्या जागा खरेदी करणार आहोत की जेणेकरून पुढच्या भविष्यकाळामधल्या कुंभाला कुठलाही त्रास होता कामा नये. भाऊ एकूण किती जागा खरेदी करण्याचा विचार आहे अंदाज? आता आमच्याकडे जी कमिशनर या ठिकाणी आहेत, मला असं वाटतं की आम्ही मागच्या वेळेला आपण 350 एकर किती आपण जागा घेतोय तर ही सगळी 370 एकर टोटल रिझर्वेशन आहे. त्याच्यापैकी जवळपास 190 आपण घेणार. 370 एकर जागेवर रिझर्वेशन आहे.
370 एकरवर. त्यापैकी जवळपास 200 एकर जागा आता आम्ही विकत त्या ठिकाणी घेतो आहे, त्यांचा मोबदला देतो आहे. आणि की बाकी सगळे मग ते आखाडे आहेत, पब्लिक ट्रस्ट आहेत, त्यांच्या जागा आहोत त्याही आम्ही घेतो. पण माझा तर प्रयत्न असं की जागा 500-600 एकर कशी होईल, जास्त जागा कशी घेता येईल, की पुढच्या येणाऱ्या 12 वर्षांनी जो कुंभ आहे तो सुकर झाला पाहिजे, सुरक्षित झाला पाहिजे. मग त्यावेळेला येणारी संख्या भाविकांची खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि त्यामुळे त्या अनुषंगाने आमच्या पुढच्या भविष्याचा वेध घेऊन ही सगळी रचना आम्ही करतो. मग इथे असेल का त्र्यंबकेश्वरला असेल, दोन्ही ठिकाणी जागा घेण्याच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय स्पष्ट सांगितलं आहे की या जागा यावर्षी खरेदी करा आणि आम्ही त्या जागा खरेदी करत आहोत. हो, आता तुम्ही जवळपास 10 ते 20 झाडं लावलेली आहेत. अजून काही झाडं लावण्याचं नियोजन आहे आगामी काळात? आमचं हे निरंतर चालणारं काम आहे. हे आम्हाला काही नुसतं एवढी झाडं लावली म्हणजे थांबलं असं नाही. आपण ही झाडं बघा, सगळ्यांना दाखवा आणि येणाऱ्या पुढच्या या महिन्यामध्ये 15 दिवसामध्ये पुन्हा मी झाडं मागवतोय आणि ही झाडे ज्या ज्या ठिकाणी जागा आहेत त्या ठिकाणी मोकळे मैदान आहेत, ओपन स्पेस आहेत, या सगळ्या ठिकाणी मी लावतो, सगळ्या ठिकाणी लावणार आहोत. आपण बघा कुंभमेळ्याच्या वेळेला ज्यावेळेला कुंभमेळा राहील त्यावेळेला ही झाडं कशी राहतील, लोक बघायला येतील ही झाडं की बाबा असंही या ठिकाणी झालेलं आहे. बोंदुगिरी तो जो विषय आहे ना साधुग्रामचा, ते जे घेतोय बाकीची आपण भाड्यावर घेणार. हां 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 200 एकर आणि भाड्यावर. बाकीची म्हणजे जे रिझर्वेशन आहे ते भाड्यावर. 300 एकर जागा आम्ही घेतोच आहे. हां बाकी भाड्यावर. तर विचारा. खराची बोंदुगिरी उघड आलेली नाशिकमध्ये कुंभमेळा आहे, अजून काही बोंधू समोर येतात. आपण आयकार्ड देण्याचं ठरवलं होतं त्र्यंबकेश्वरमध्ये, म्हणजे साधू महंतांनी आखाडा परिषदेने पण तुमच्याकडे सांगितलं होतं. या बाबतीत आपण नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये काही करणार आहोत? नाही, निश्चित त्या संदर्भामध्ये आम्ही अतिशय गांभीर्याने विचार करतोय. जे साधू येतील त्यांना आयकार्ड असलं पाहिजे, कारण त्याच्यामध्ये खरे साधू कोण आणि मग असे हे आजकाल निघालेले ढोंगी साधू यांचंही त्या ठिकाणी स्पष्टता आली पाहिजे. आणि म्हणून निश्चित आम्ही त्या संदर्भामध्ये त्यांना कार्ड देण्याच्या संदर्भामध्ये विचार करतो, तर आम्ही ते देऊ. आणि हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.